इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे सर आपल्याबरोबर आहेत। सर, गेल्या 8 दिवसांपासून मनोज जरांगेंच्या आंदोलनाचा मुद्दा राज्यभरामध्ये चर्चेला जातोय। त्यांची मागणी आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्या। तर हे शक्य आहे का? तुम्हाला वाटतं कायद्याच्या कसोटीवरती टिकू शकतो? माननीय मनोज जरांगे पाटील यांची जी मागणी आहे ती अत्यंत संविधानात्मक मागणी आहे, कायदेशीर मागणी आहे। कारण माननीय न्यायमूर्ती जस्टिस गायकवाड आयोग नेमला होता। जस्टिस गायकवाड आयोगाने मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास सिद्ध केलेला आहे आणि ओबीसी आरक्षणाचे जे निकष आहेत ते निकष मराठा समाज पूर्ण करतो। त्यामुळं माननीय मनोज जरांगे पाटील यांची मागणी संविधानिक आहे, लोकशाहीला धरून त्यांचं आंदोलन आहे, त्यामुळे त्या पद्धतीने मिळायला हवं। चंद्रकांत पाटील असं म्हणतायत की दलितांना ज्या पद्धतीने अस्पृश्य वागणूक मिळाली ती मराठा समाजाला मिळाली नाही। सामाजिक मागासले पण सिद्ध करता येत नाही मराठा समाजाचं आणि ते होऊ शकत। माननीय चंद्रकांत पाटील यांनी थोडा अभ्यास करावा। मराठा आरक्षणाच्या संदर्भानं 4 आयोग झाले, बापट आयोग, सराफ आयोग, राणे आयोग आणि जस्टिस गायकवाड आयोग। त्यातले बापट आयोग, सराफ आयोग आणि राणे आयोग हा मराठा समाज शैक्षणिकदृष्ट्या मागासले सिद्ध करू शकले, पण सामाजिक मागासले पण सिद्ध करणं ही त्यांची प्रायोरिटी नव्हती। परंतु जस्टिस गायकवाड आयोगानं मात्र खूप गुणात्मक काम केलेलं आहे। इतकं काम जस्टिस गायकवाड आयोगानं मराठा समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, सांस्कृतिक, धार्मिक जो अभ्यास केला तो भारतातील कोणत्याही एका सिंगल जातीचा सर्वे किंवा अभ्यास आतापर्यंत झालेला नाही। त्यामुळे जस्टिस गायकवाड आयोग परिपूर्ण आयोग आहे आणि तो चंद्रकांत पाटील यांनी नीट अभ्यास करावा। देवेंद्र फडणवीस 2014 ते 19 काळामध्ये मुख्यमंत्री होते, त्याच वेळेस त्यांनी नेमलेला आयोग होता आणि जस्टिस गायकवाड आयोगाच्या आधारावरच त्या काळात देवेंद्र फडणवीसांनी आरक्षण दिलं, जे हायकोर्टामध्ये टिकलं। त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी पहिल्यांदा जस्टिस गायकवाड आयोगाचा नीट अभ्यास करावा, मग त्यांच्या गायकवाड आयोगाने सामाजिक मागासले पण सिद्ध केलं होतं। हो, जस्टिस गायकवाड आयोगाने मराठा समाजाचं शैक्षणिक मागासलेपण आणि सामाजिक मागासलेपण दोन्ही सिद्ध केलेलं आहे। त्याच्याच आधारावरती फडणवीस सरकारने त्यावेळेस आरक्षण दिलं होतं की जे हायकोर्टामध्ये टिकलं। चंद्रकांत पाटलांनी त्यांच्या सरकारच्या काळात नेमलेला आयोग नीटपणे अभ्यासावा। कुणबी आणि मराठा एकच आहे अशा पद्धतीची नोंद सांगितली जाते। मात्र काल न्यायमूर्ती जे माजी न्यायमूर्ती शिंदे आलेले होते ते असं म्हटले की सरसकट समाजाला देता येणार नाही, ते व्यक्तीला देता येईल। नाही, सरसकट समाजाला देणं सोपं आहे। त्याची कारणं तुम्हाला सांगतो। आजचा मराठा मूळचा कुणबी आहे। मराठा हा समूह आहे, 18 पगड जाती 12 वृत्तीदारांना मराठा म्हटलं गेलंय। महात्मा ज्योतिराव फुलेंनी गुलामगिरी या ग्रंथामध्ये म्हटलंय मराठा म्हणजे कोण? कुणबी, माळी, मातंग, महार, धनगर, सुतार, लोहार, कुंभार, आगरी, रामोशी आदी मिळून मराठा। मग आजचा जो मराठा तो मूळचा कुणबी आहे, याला कितीतरी पुरावे आहेत। 13व्या शतकामध्ये म्हणजे आतापासून 800 वर्षापूर्वी मराठी भाषेतलं पहिलं चरित्र लिहिणारे माहीम भट जे लीळा चरित्र आहे, चक्रधरांचं चरित्र, त्यामध्ये मराठ्यांचा उल्लेख कुणबी येतो। 17व्या शतकामध्ये संत तुकाराम महाराजांची जी गाथा आहे 17व्या शतकातली, त्या गाथेमध्ये उल्लेख येतो बरे झालो देवा कुणबी केलो, तर दंबेच जास्त मेलो। म्हणजे तुकाराम महाराज हे स्वतःला कुणबी म्हणून घेतात। आज जर तुम्ही देहूला गेलात तर देहूच्या मोऱ्यांच्या नोंदी तुम्हाला मराठा सापडतील। अशा अनेक उदाहरणं देतो। आंबेगाव तालुक्यामध्ये सख्खे 2 भाऊ, एकाची नोंद कुणबी आणि एकाची मराठा आहे। अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये जामखेड तालुका आहे, तिथे एका बहिणीची नोंद आहे ते कुणबी आणि भावाची नोंद येते मराठा। म्हणजे मराठा आणि कुणबी वेगळे नाहीत, एकच आहेत। तुम्ही विदर्भ आणि मराठवाड्याच्या सीमावर्ती भागात गेलात तर विदर्भामध्ये मराठ्यांच्या नोंदी कुणबी आहेत आणि मराठवाड्यातले मराठी आणि विदर्भातले कुणबी यांचे सहज विवाह होतात। पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक नेत्यांनी जुन्या नोंदीवरून त्यांचे कुणबी दाखले काढलेले आहेत। त्यामुळे मराठा वेगळा आणि कुणबी वेगळा असं अजिबात नाही। आजचा मराठा मूळचा कुणबी आहे, त्यामुळे सरसकट मराठा समाजाला आरक्षण देणं शक्य आहे। पाहतोय की कुणबी आणि मराठा वेगळे नाहीत, त्यामुळे मराठा समाजाला सरसकट ओबीसी मधून आरक्षण देणं शक्य आहे अशी प्रतिक्रिया श्रीमंत कोकाटे यांनी दिल्यास पाहायला मिळते। कॅमेरा पर्सन विशाल रायपूर, प्रदीप पारसे, टीव्ही मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।